भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उत्तमसरा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रथमच आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी आजी आजोबा यांनी संगीत खुर्चीचा देखील आनंद घेतला। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आजी आजोबा यांचे पूजन करून स्वागत करीत त्यांचा आशीर्वाद घेतला। सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते। शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात। खरे पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते। आजी आजोबा पहिले मित्रच असतात, म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे। या उद्देशानेच हा उपक्रम राबविण्यात आला आहे। आज आपल्या संस्कृतीमध्ये आजी आणि आजोबाला दूर पडले आहे। आजी आजोबा कोणी त्यांना विचारत नाही, तर आज आपल्या सगळ्या कुटुंबात आजी आजोबाचे महत्व काय आहे हे मुलांना कळले पाहिजे, म्हणूनच हे आज कार्यक्रम राबविण्यात आला आहे। तसंच आजी आणि आजोबांना किती प्रेम असते आपल्या नातवाविषयी हे आज कळून आले पाहिजे मुलांना। आणि त्यांना आज आपल्याला नमस्कार करणं हे सुद्धा समजत नाही आणि आजोबाचे काय महत्व आहे हे सुद्धा समजत नाही, म्हणून त्यांना हे कार्यक्रम अशासाठी राबविण्यात आले असेल की हे आजी आणि आजोबाचे महत्व हे सगळ्यांना कळावं। तर आजीचं म्हणजे इतकं प्रेम असते, आजोबाचं इतकं प्रेम असते, जोपर्यंत आपण आपलं सुद्धा करू शकत नाही ते आपण नातवावर करू शकतो। कारण मुद्दलपेक्षा व्याजावर जास्त प्रेम असते असंही म्हटलं तरी चालते, आहे ना। तर म्हणून आजपासून आता शाळेत येताना प्रत्येकानं आपली आजी आणि आजोबा यांना नमस्कार करून शाळेत यावं। या आगळ्या वेगळ्या उपक्रमादरम्यान गावातील आजी आजोबांनी संगीत खुर्ची खेळत आणि नातवांचे कौतुक करीत या उपक्रमाचा आनंद घेतला। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या दिवशी आजी आजोबा दिवस साजरा केला जातो। आजी आजोबा दिवस असून त्या अनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी हा उपक्रम राबवून शाळा स्तरावर घेण्यात यावा अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहे। त्यानुसार या दिवसाचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याला उत्तमसरा येथील नागरिक तथा शिक्षक राजेश सावरकर यांच्यासह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।